समाचार अब तक, सत्य का साहस। शहर में अपराधियों के मंसूबे बढ़ते ही जा रहे हैं। शहर के व्यस्ततम इलाकों में पान ठेले, हाथ तेले वालों से वसूली की घटनाएं बढ़ती जा रही हैं। ताजा मामला जयस्तंभ चौक स्थित रेलवे स्टेशन परिसर का है, जहां आरोपी सकरदरा निवासी सौरभ आंबटकर उर्फ आंबा ने फिरियादी मिल्विन जोसेफ को पान ठेला लगाने के लिए 30,000 की मांग की और नहीं देने पर चाकू की नोक पर मारपीट की। डीबी पथक को इसकी जानकारी मिलते ही पुलिस ने सकरदरा से उसे गिरफ्तार किया। पकड़ा गया आरोपी हार्डकोर क्रिमिनल बताया जा रहा है। सदरची घटना ही रेल्वे स्टेशनची आहे। 22/6 पासून ते 13/7/24 पर्यंत हा जो आरोपी आहे सौरभ विलासराव आंबटकर उर्फ आंबा, तो फिर्यादी मेल्विन जोसेफ याला फोन करून धमकी देत होता, तुला जर तिथे दुकान चालवायचं असेल तर तू मला एवढे पैसे दे। आणि घटनेच्या दिवशी येऊन त्याला मारहाण केली आणि त्याला धमकी दिली, चाकूने धाक दाखवला की तू जर नाही दिले तर तुला मी मारून टाकीन। त्यावर नाईट डीबी पथकाला तात्काळ माहिती देण्यात आली। तसेच माननीय डीसीपी झोंटू सर यांना सुद्धा याबद्दलची माहिती मिळाली होती। त्यांनी तात्काळ सदर माहिती आम्हाला दिली आणि मग तात्काळ आम्ही डीबी पथक यांना रवाना करून सदर आरोपीला शक्करदरा हद्दीतून केडीके कॉलेज जवळून त्याला अटक केलेली आहे। तो सध्या पीसीआर मध्ये आहे 1 दिवसाच्या। त्याला मोकामध्ये अटक झालेली आहे आणि तो रेकॉर्डवरचा हार्ड क्रिमिनल आहे। प्रवीण वाकोडे, रामेश्वर गीते आणि रमन खैरे या लोकांनी डीबी पथकाने ती कारवाई केलेली आहे। फोनवर वारंवार तो फोन करत होता आणि पहिल्यांदा एक वेळा त्यांनी येऊन त्याला मारहाण पण केली होती आणि घटनेच्या दिवशी सुद्धा तीच घटना केलेली आहे। 30,000 रुपयाची तो मागणी त्याला करत होता।